काँग्रेसची वर्किंग कमिटीची बैठक संपलेली आहे. वर्षा गायकवाड स्वतः माझ्यासोबत आहेत. ताई, कशी झाली बैठक, काय? नाही, बैठक खूप छान झाली आणि सगळ्यांनी आज असं जनतेचे आभार मानले की ज्या तऱ्हेने जनतेने आम्हाला देशभरामध्ये निकाल दिलेले आणि जे सपोर्ट केलेले त्याबद्दल. कारण तुम्हाला पण माहिती की प्रतिकूल परिस्थितीमध्ये इलेक्शन लढत होतो, पक्षाचे अकाउंट सील करण्याचं काम झालं, सरकारी यंत्रणाचं दबाव तंत्र वापरण्याचं झालं, काही नेते पक्ष सोडून गेले, परंतु जनतेने आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ज्या मजबूतीने काम केलं आज सगळ्यांचं कौतुक करण्यात आलं. ज्या तऱ्हेने जनगणनेचा विषय असेल, देशाच्या संविधानाचा संरक्षणाचा विषय असेल, आपल्याला माहिती आहे महालक्ष्मी योजना असेल किंवा अग्निवीरला आमचा जो विरोध आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचल्या. जातीय तणावाचं आणि समाजामध्ये तेल लावणारं राजकारण लोकांना पसंत नाही आलं. त्यामुळे आम्ही लोकांच्या धन्यवाद मानून आजची मीटिंग जी आहे ती समाप्त केली. राहुल गांधी विरोधी पक्ष नेते होतील त्या संदर्भामध्ये नक्कीच सर्वांची, आमची पक्षाचे नेते आहेत तर आम्हाला बिलकुल इच्छा आहे की त्यांनी व्हावं. त्या संदर्भामधला निर्णय हे आहे ते शेवटचा प्रश्न. एक प्रश्न आहे, उद्धव ठाकरे यांच्या गटातले काही खासदार आमच्या संपर्कात आहे असा दावा नरेश म्हस्के करतायत. मी नरेश म्हस्केंना सांगू इच्छिते की त्यांच्या लोक आमच्या संपर्कात आहेत आणि काही लोक महाविकास आघाडीमध्ये येऊन पुढच्या काळामध्ये विधानसभेचं इलेक्शन लढणार आहेत हे सुद्धा आम्हाला माहीत पडलेलं आहे. त्यामुळे त्यांचा जो आहे तो गैरसमज. नरेश म्हस्के खोटं बोलतात. आम्हाला असं वाटतं नरेश म्हस्केंकडे कमी माहिती आहे. नरेश म्हस्केंच्याकडे कमी माहिती आहे असा टोला खासदार वर्षा गायकवाड यांनी लगावलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.